नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ज्यांच्यावर जग हसले त्यांनीच जग जिंकले हा विचार बाळूमामांच्या शिकवणीचा गाभा आहे. याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती तुम्ही सविस्तर मन लावून ऐकावी, लक्षात ठेवा. तर बाळूमामांच्या विचारावर आधारित सखोल, भावनिक आणि प्रेरणादायी आणि भक्तिपूर्ण भक्तांनो हे विचार मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, ज्यांच्यावर जग असले त्यांनीच जग जिंकले. बाळूमामांच्या अमृतमय विचार आणि जीवन दर्शवणारे हे विचार आहेत. तर या जगात प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात एक असा काळ असलेला असतो ज्यावेळी लोक हसतात, टोमणे मारतात, अपमान करतात आणि कमी लेखतात इतरांना, लक्षात ठेवा. तर बाळूमामा म्हणतात, जगाचं हसणं हे अपयशाचं लक्षण नाही, तर येणाऱ्या विजयाची पहिली खूण आहे, लक्षात ठेवा. तर जग का हसतं याबद्दल पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. जग नेहमी त्यांच्यावर हसतं जे वेगळा विचार करतात, जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे देवावर आणि कर्मावर विश्वास ठेवतात. भक्तांनो, जे हार मानत नाही, तर जग हे नेहमी यांच्यावरच हसत असतात, लक्षात ठेवा. तर बाळूमामांचे शब्द, जो सर्वासारखा चालतो त्याच्याकडे जग पाहतही नाही, पण जो वेगळा चालतो त्याच्यावर जग कधीच हसत नाही आणि नंतर त्याच्यासमोर वागत असतं, लक्षात ठेवा. या विचारावर आपण चालत राहिले पाहिजे भक्तांनो. तर बाळूमामांचे स्वतःचे जीवन, बाळूमामांच्या जीवनातही लोकांनी त्यांना वेड्यात काढले होते. भक्तांनो, बाळूमामांच्या जीवनात सुद्धा, बाळूमामांच्या आयुष्यात सुद्धा लोकांनी त्यांना वेड्यात काढले होते. त्यांच्या साधेपणावर हसले, त्यांच्या भक्तीची थट्टा केली होती, पण बाळूमामा शांत राहिले होते, लक्षात ठेवा. माणसांचं मौन हेच त्याचं सर्वात मोठं उत्तर असतं, बाळूमामा म्हणायचे, लक्षात ठेवा. आज त्यांच्या बाळूमामांच्या चरणी लाखो भक्त नतमस्तक आहेत, बाळूमामांचे दर्शन घेत आहेत, लक्षात ठेवा. लाखो लोक. या गोष्टीवरून आपण सुद्धा विचार केला पाहिजे थोडा. तर अपमान हा देवाचा प्रसाद असतो, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, भगिनींनो, बाळूमामा सांगायचे, देव ज्या माणसाला मोठे करणार असतो त्याला आधी अपमानाचं दूध पाजतो, लक्षात ठेवा. अपमान अहंकार तोडत असतो, सहनशीलता शिकवतो, अपमान मन मजबूत करत असतो. ठीक आहे. ज्यांच्यावर लोक हसतात तेच इतिहास घडवत असतात. इतिहास पहा भक्तांनो. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. सुरुवातीला सगळ्यावर लोक हसले होते, पण आज जग नतमस्तक असतात, लक्षात ठेवा. सुरुवातीला सगळ्यावरती लोक हसले होते यांच्यावरती, पण आज त्यांच्यावर जग नतमस्तक आहेत. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, आज जे हसतात उद्या तेच नमस्कार करत असतात, लक्षात ठेवा. खरा विजय म्हणजे काय भक्तांनो? खरा विजय म्हणजे काय? बाळूमामांच्या मते जग जिंकणं म्हणजे पैसा नाही, तर मन जिंकणं आहे. खरा विजय म्हणजे भक्तांनो, संकटातही शांत राहणं, अपमानातही नम्र राहणं, दुःखातही देवाचं नाव न सोडणं. भक्तांनो, त्यालाच खरा विजय म्हणतात. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. देव वेळ घेतो, पण अन्याय कधीच कोणावर करत नाही. देव उशीर करतो, पण विसरत नाही. बाळूमामा म्हणतात, जेव्हा जग हसत असतं तेव्हा देव तुमचं भविष्य घडवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मौनाचं सामर्थ्य काय आहे? बाळूमामा कायम म्हणायचे, कायम सांगायचे, अरे माझ्या मुला, बोलणाऱ्याचं आयुष्य छोटं असतं, मौन पाळणाऱ्याचं नाव मोठं असतं. भक्तांनो, मौन म्हणजे काय? आत्मविश्वास वाढवत असतं. मौन आत्मविश्वास वाढवतं, शत्रूंना थकवतं, देवाजवळ नेतं, लक्षात ठेवा. संकट हे परीक्षा आहे, शिक्षा नाही. देव परीक्षा घेतो, शिक्षा नाही. तर बाळूमामा ज्यांच्यावर संकट येतात तेच पुढे प्रकाश बनवत असतात, असे आपले श्री सद्गुरू संत बाळूमामा सांगायचे. भक्ती आणि संयम. बाळूमामा सांगतात भक्ती आणि संयमाबद्दल. जग हसत असताना तू देवाचं नाव घे, कारण देव बघत आहे तुझ्याकडे, देव ऐकत असतो, देव न्याय करत असतो.
शेवटचा विजय भक्तांनो, शेवटचा विजय शांत माणसाचाच असतो. जो सहन करतो तोच शेवटी जिंकतो. जो सहन करतो तोच शेवटी जिंकतो, बाळूमामा म्हणतात. आज तुमच्यावर जग असत असेल, निराश होऊ नका, रडू नका, सूड घेऊ नका. लक्षात ठेवा, फक्त देवावर विश्वास ठेवा. कर्म चांगले करत राहा, संयमी ठेवा. ठीक आहे. तर ज्यांच्यावर जग हसले त्यांनीच जग जिंकले, कारण त्यांच्यासोबत देव उभा होता. देव ज्याला उंच नेतो त्याला आधी वाकायला शिकवत असतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर भक्तांनो, या सर्व गोष्टीकडे आपण सर्वांनी, बाळूमामाच्या भक्तांनी लक्ष देऊन या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे सखोलपणे. ठीक आहे. तर बाळूमामा नेहमी सांगायचे, अरे मुला, जग ज्याच्यावर हसतं देव त्याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. कारण जग बाहेरच भक्तांनो, कारण जग बाहेरचं रूप पाहतं, देव आतली निष्ठा बघत असतो. तुमचं मन स्वच्छ असेल तर भाव शुद्ध असतील, तर लोकांचं हसणं देवाकडून दुर्लक्षित केलं जात नाही. भक्तांनो, अपमान सहन करणं हीच खरी साधना आहे. साधना म्हणजे फक्त जप तप पूजा असं नाही. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, अपमान सहन करणं ही सर्वात मोठी साधना आहे. जो अपमानातही कटू बोलत नाही, सूड घेत नाही, देवाचं नाव सोडत नाही, तोच खरा साधक आहे. भक्तांनो, मौन हेच बाळूमामाचं शस्त्र आहे, असं आपले बाळूमामा बोलायचे. मौन हेच बाळूमामांचं शस्त्र आहे. लक्षात ठेवा, बाळूमामा फार कमी बोलायचे, पण जेव्हा बोलायचे तेव्हा मन हादरायचं. मौन हे कुमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्मशक्तीचं लक्षण आहे. जग जेव्हा तुमच्यावर हसतं तेव्हा मौन ठेवा, कारण मौनात देव काम करत असतो. लक्षात ठेवा, ज्यांनी वेदना पचवल्या तेच दीप बनले. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, जो स्वतः जळतो तोच दुसऱ्यांना उजेड देतो. तुमच्या वेदना भक्तांनो व्यर्थ नाहीत जात, त्या तुमचं भविष्य घडवत असतात. आज दुःख आहे, उद्या प्रकाश आहे. वेळ सर्वात मोठा न्यायाधीश असतो. लक्षात ठेवा, लोक आज हसतात कारण वेळ त्यांच्याकडे आहे असं त्यांना वाटतं भक्तांनो, पण बाळूमामा सांगतात, वेळ कोणाच्याही हातात नसते, ती फक्त देवाच्या हातात असते. वेळ खोट्याचा मुखवटा उतरवते, संयमी माणसाला वर आणते. लक्षात ठेवा, देव शांत माणसाच्या बाजूने उभा राहतो. भक्तांनो, देव शांत माणसाच्या बाजूने उभा राहतो. जो आरडाओरडा करत नाही, देव त्यांच्यासाठी लढत असतो. जय बाळूमामा. बाळूमामा, तुम्ही शांत राहिलात, देव तुमची बाजू घेतो. बाळूमामा म्हणतात, भक्तांनो, तुम्ही शांत राहिलात तर देव तुमची बाजू घेतो. तर भक्तांनो, कर्म करत राहा, फळ तुम्हाला देव 100% देणार. जग हसत असताना मन विचलित होतं, पण बाळूमामांचा स्पष्ट संदेश भक्तांनो काय सांगतो, तुझं काम तू कर, तुझा मान मी ठेवेन. तुम्ही प्रामाणिक राहा, कर्म सोडू नका, देवावर विश्वास ठेवा. अपमानातून अहंकार निघून जातो. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, अरे बाळा, देव अहंकारी माणसाला मोठं करत नाही, पण नम्र माणसाला थेट सिंहासनावर बसवतो. अपमान भक्तांनो, अपमानाचा अर्थ अहंकार तोडतो. अपमान मन शुद्ध करतो, भक्ती वाढवत असतो. लक्षात ठेवा, त्यामुळे अपमान जर कोणी केला तर नाराज होऊ नका. लक्षात ठेवा, जे हसतात ते तुमचे गुरुच असतात. तुझ्यावर जे हसतात तेच तुला मजबूत करतात. बाळूमामा म्हणतात, कारण जे तुम्हाला सहनशील बनवत असतात, जे तुमचा आत्मविश्वास वाढवतात, त्यामुळेच तुमच्यातील देव जागा होतो. शेवटी सत्याचाच विजय होतो. बाळूमामा ठामपणे सांगत असतात आपल्या भक्तांना, सत्य कधीही हरत नाही, ते फक्त उशिरा जिंकतं. आज भक्तांनो, तुमच्यावर जग हसत आहे, लोक तुम्हाला टोमणे मारत असतील, तर समजा देव तुमच्यासाठी मोठं काहीतरी ठरवत आहे. भक्तांनो, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे मनापासून. तर बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. तसेच भक्तांनो, देव माणसाला तोडत नाही, घडवत असतो. बाळूमामा सांगतात, तुला जे तोडतंय असं वाटतंय, तुला जे तोडतंय असं वाटतं तेच तुला घडवत असतं. लक्षात ठेवा, जेव्हा जग तुझ्यावर हसतं तेव्हा तुमचं मन तुटतं, पण आतून आत्मा मजबूत होत असतो. भक्तांनो, दुःख हे
दुःख हे आत्म्याचं औषध आहे. बाळूमामांचा फार खोल विचार आहे भक्तांनो, भक्तांसाठी. बाळूमामांचा फार खोल विचार आहे. सुख देहासाठी असतं, दुःख आत्म्यासाठी असतं. दुःख भक्तांनो अहंकार विरघळतं, दुःख अहंकार विरघळवतं, श्रद्धा वाढवतं, दुःख देवाकडे जवळ नेतं भक्तांनो. ज्यांना सहन करता येतं तेच पुढे जातात. सहन करणं सोपं कुमकुवतपणा नाही, ते आत्मशक्तीचं लक्षण आहे भक्तांनो. जय बाळूमामा. जग जगण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःवर विजय मिळवावा लागेल. ठीक आहे. अंतःकरण शुद्ध असेल तर देव लाजवत नाही भक्तांनो. बाळूमामा ठामपणे सांगतात. बाळूमामा ठामपणे सांगतात, माझ्या मुला, माझ्या बाळा, माझ्या प्रिय भक्ता, तुझं अंतःकरण स्वच्छ असेल तर देव तुला कधीच लाजवणार नाही. लोक चुकीचं बोलतील पण वेळ सत्य बाहेर आणेल, लक्षात ठेव. शांत माणूसच सर्वात धोकादायक असतो. शांत माणूसच सर्वात धोकादायक असतो. जो शांत असतो तो आतून तयार होत असतो, लक्षात ठेवा. बाळूमामाच्या नावानं चांग बरं. जगाला वाटतं हा काहीच करत नाही, जगाला वाटतं हा काहीच करत नाही, पण तोच माणूस पुढे इतिहास घडवतो, लक्षात ठेवा. देव माणसाला उशिरा का यश देतो? देव माणसाला भक्तांनो उशिरा काय यश देतो? बाळूमामा म्हणतात, माझ्या मुला, लवकर मिळालेलं यश माणसाला गर्विष्ठ करतं. उशिरा मिळालेलं यश माणसाला संत बनवतं. देव आधी माणूस घडवतो मग यश देतो, लक्षात ठेवा. अपमान सहन करणाऱ्याचं तेज वेगळंच असतं भक्तांनो. अपमान सहन करणाऱ्याचं तेज वेगळंच असतं. अपमान पचवणाऱ्याच्या चेहऱ्यावर तेज असतं. तेज देवाकडून येत असतं भक्तांनो. कर्मातून निर्माण होत असतं, तुमच्या कामातून निर्माण होत असतं. म्हणून तेज आपल्याला बनवण्यासाठी अपमान पचवणाऱ्याची ताकद पाहिजे, लक्षात ठेवा. बाळूमामांचा मानसशास्त्रीय विचार. लोक हसतात कारण त्यांना भीती वाटते. लोक हसतात कारण त्यांना भीती वाटते. बाळूमामांचा मानसशास्त्रीय विचार सांगतो. लोक हसतात भक्तांनो कारण त्यांची तुमची उंची दिसू लागते, लक्षात ठेवा. हसणं हे त्यांच्या भीतीचं लक्षण आहे, त्यामुळे हसलं पाहिजे. देव कधीच चुकीच्या बाजूने उभा राहत नाही. जो योग्य आहे देव त्यांच्याच बाजूने असतो. तुम्ही योग्य असाल भक्तांनो, तुमचं यश कोणीही थांबवू शकत नाही. शेवटचा अध्याय भक्तांनो देव लिहित असतो. शेवटचा तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील अध्याय देव लिहित असतो भक्तांनो. बाळूमामा सांगतात, अरे मुला, अरे माझ्या बाळा, कथेचा शेवट माणूस ठरवत नाही, तो देव ठरवत असतो. आज लोक हसत असतील, आज लोक हसत असतील, पण शेवट तुमचा विजयच असेल भक्तांनो. ठीक आहे. तर या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन चांगल्या प्रकारचा त्याचा अभ्यास केला पाहिजे भक्तांनो, आणि या विचारावर आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो जेव्हा जग हसतं तेव्हा काय करावं? बाळूमामा सांगतात जेव्हा जग हसतं तेव्हा काय करावं? बाळूमामा सांगतात भक्तांनो, अरे माझ्या मुला, जग हसत असताना राग नको, शांतपणा ठेव. जग हसत असताना राग नको ठेवू, शांतपणा ठेव. त्या क्षणी स्वतःला सावर. एकही चुकीचं शब्द बोलू नकोस. देवाचं नाव मनात घ्यावं, कारण देव त्या क्षणाची नोंद घेत असतो भक्तांनो. प्रत्युत्तर देऊ नका, परिणाम देव देतो. उत्तर देणं तुझं काम नाही, परिणाम देणं माझं काम आहे. म्हणून बाळूमामा तुम्हाला अशा चांगल्याच पद्धतीचे विचार तुमच्यापुढे मांडत असतात भक्तांसाठी. लोक बोलतील, तुम्ही मौन ठेवा, कारण मौनातच सर्वात मोठा विजय लपलेला असतो भक्तांनो. रोजचा एक छोटा नियम काय आहे भक्तांसाठी? बाळूमामांचा साधा पण प्रभावी नियम आहे भक्तांनो. या नियमाचं तुम्ही रोज एक छोटासा नियम तुम्ही जे पालन केलं तर तुम्हाला बाळूमामा आशीर्वाद, तुमच्या पाठीमागे बाळूमामांचा आशीर्वाद हात कायम राहील. रोज एकच चांगलं कर्म करा आणि देवाचं नाव घेऊन झोपत जावा. हे केलं तर भक्तांनो मन शांत राहतं. नकारात्मक दृष्टी, तुमचे नकारात्मक विचार जे काही असतील तुमच्या जीवनात, तुमच्या डोक्यामध्ये, ते दूर जातील, निघून जातील. संकटे हळूहळू सुटतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही रोज झोपताना काम चांगलं करा आणि देवाचं नामस्मरण घेऊन झोपत जावा, लक्षात ठेवा. लोकांच्या बोलण्यावर आयुष्य सोडू नका, लोकांवरती अवलंबून राहू नका भक्तांनो. लोक आज हसतात, उद्या विसरत असतात, पण तुमचं आयुष्य तुम्हाला रोज जगायचं असतं.
लोकांसाठी नाही, देवांसाठी जगा भक्तांनो. स्वतःवर शंका घेणं थांबवा. स्वतःवर शंका घेणं थांबवा. बाळूमामा स्पष्ट सांगतात, अरे माझ्या मुला, जगावर विश्वास नसला तरी चालेल, पण स्वतःवर शंका घेऊ नका. कारण देवाने तुम्हाला व्यर्थ बनवलं आहे. भक्तांनो, देवाने तुम्हाला व्यर्थ बनवलेला आहे. संयम म्हणजे दुर्बलता नाही भक्तांनो. संयम हा भ्याडपणा नाही, तो योद्धाचं लक्षण आहे. जो संयमी तोच शेवटी सिंहासनावर बसतो. त्यामुळे संयमी राहायला शिका, संयम ठेवायला शिका. देव वेळ घेऊन चमत्कार करतो. देव भक्तांनो वेळ घेतो पण चमत्कार करतो. लक्षात ठेवा, देव लगेच नाही पण बरोबर करतो. देव लगेच नाही पण बरोबर करतो. उशिरा का नकार नसतो. उशीर हा नकार नसतो, तो तयारी करत असतो. लक्षात ठेवा. संकटात नामस्मरण. संकटात नामस्मरण भक्तांनो, संकटात नामस्मरण. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, दुःखात नाव घेतलेत तर सुख आपोआप येतं. दुःखात नाव घेतलं तर सुख आपोआप येतं. नामस्मरण भक्तांनो मन स्थिर करतं, भीती दूर करतं, आत्मविश्वास वाढवतं. त्यामुळे तुम्हाला भक्तांनो, मामांचं तुम्हाला कायम नामस्मरण करावं लागेल. ठीक आहे. तुमचा विजय पाहण्यासाठी देव काही लोक दूर करत असतो तुमच्यासाठी. लक्षात, तुमच्यापासून देव काही लोक दूर करतो, कारण ते तुमच्या उंचीला सहन करू शकत नाही. दूर गेलेले लोक तोटा नसतो. दूर गेलेली लोक तोटा नसतो, ते संरक्षण असतात. लक्षात. शेवटचा सल्ला, शांत राहा, स्थिर राहा. तर बाळूमामांचा अंतिम संदेश भक्तांनो, बाळूमामांचा शेवटचा आणि अंतिम संदेश, शांत राहा, स्थिर राहा, विजय नक्की आपलाच आहे. आज भक्तांनो, जग हसत असेल, परिस्थिती कठीण असेल, तरीही देव तुमच्या सोबत आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा. चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.